नमस्कार. जय सच्चिदानंद. आज गतहारी अमावस्या आहे आणि गतहारी अमावस्या जे केलेला आहार जो आहे, आज आम्ही त्याचा त्याग करून आणि एक शुद्ध सात्विक अल्पाहार घ्यायचा असतो. कारण चातुर्मास चालू आहे आणि या ठिकाणी आता पूर्णपणे पावसात भाज्या वगैरे सगळ्या असतात, ज्या आमच्या पोटाला जरा त्रास देत असतात. म्हणून या ठिकाणी काही लोक पूर्ण श्रावण महिना उपवास करतात आणि या ठिकाणी गतहारी अमावस्या आणि या ठिकाणी काही लोक आज धुडकूस घालतात की बाबा आज खूप मच्छ वगैरे खात असतात आणि काही लोक आज पुरणाचं सुद्धा जेवण करतात. म्हणजे या ठिकाणी धर्म पण आहे ना धर्म पण आहे. काही ठिकाणी सात्विक भोजन आहे तर काही ठिकाणी मांसाहार भोजन आहे. या ठिकाणी आज बघू शकतो आपण की दीपज्योतीसुद्धा आहे आणि ते दीपज्योतीसुद्धा अशी आहे की आज घरामध्ये सगळे दिवे लावायचे, प्रकाश त्याचा घरात करायचा. पण आता या ठिकाणी ते लावलंच पाहिजे कारण जी आमची संस्कृती आहे. पण या ठिकाणी का नाही आम्ही अंतर्मनामध्ये गुरुच्या कृपेने आपली ज्योत लावावी आणि आपलं अंतर्मन सतत प्रकाशित करावं. आपल्या प्रकाशापासून दुसरे लोक प्रकाशित होतील. या ठिकाणी आम्ही सतत परमेश्वराचं ध्यान चिंतन करून अंतर्मन प्रकाशित करूया. कारण धर्माची परिभाषा हीच आहे की धर्म से धर्म बढ़ाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. की या ठिकाणी प्रेम एक शिकवतं की सर्वांना परमेश्वराचं रूप समजून प्रत्येकामध्ये आत्मतत्व पाहून आपला मार्ग सफल करायचा. आणि या ठिकाणी एक साधू असतो जो संत मार्गाने चाललेला असतो. तर धर्म कसा आहे की जो परमेश्वराशी पूर्ण लीन असतो, तो परमेश्वराच्या नामामध्ये दंग असतो. त्याला या ठिकाणी परमतत्वाची प्राप्ती झाली असते कारण तो परमतत्वात रमलेला असतो. आणि या ठिकाणी की रामनामाचा जो आनंद आहे त्याचं वर्णन करता येत नाही. कहते ना जग में दो है राम, जग में दो है नाम, कहो राम कहो या कृष्ण. अशाच पद्धतीने जगात दोन माणसं आहे, धर्म आणि अधर्म. तर या ठिकाणी धर्माची परिभाषा आहे की परमेश्वराला दूर नसते, अधर्माची परिभाषा असते अहंकाराला दूर नसते. तर आज अधर्म जो आहे तो दारूचं व्यसन आहे आणि एक आहे प्रेम नामाचं व्यसन आहे. धर्मामध्ये प्रेम नामाचं व्यसन, अधर्मामध्ये दारूचं व्यसन. आता धर्म कसा आहे शांत आहे आणि अधर्म म्हणतो अशांती का नाही. तर या ठिकाणी अधर्म जो अशांती पसरण्यासाठी लागलेला असतो. मग या ठिकाणी जे अधर्मी असतात तर ते दारूचं व्यसन म्हणजे या ठिकाणी दारू पिणारा माणूस त्याला सूद नसते बुध नसते, तो इतका दारूमध्ये गेलेला असतो. शिव्या मार हाण, घरच्या लोकांना मारणं, हाणणे, शिव्या देणे, पार कंबरडं मोडलं तरी चालेल, तोंड फुटलं तरी चालेल, रक्तबंबाळ जर झालं तर अपशब्द तर विचारूच नका, सगळ्या जिभेवर त्या अक्काबाईच बसलेली असते. हे अधर्म आहे की ज्याच्यापासून दुसऱ्याला त्रास होतो. संतांचा कधी त्रास झाले नाही कारण ते सत्य सांगतात की तू परमेश्वराचा अंश आहे, मी परमेश्वराचा अंश आहे. मी बघ काय करतो आणि तू बघ काय करतो. तुझ्यापासून सगळ्या